मित्रांनो, सप्रेम जय भीम. भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव या प्रचंड गाजलेल्या पुस्तकातील एक महत्त्वाचा चॅप्टर आहे, उत्क्रांतीतून क्रांतीकडे, रिव्हॉल्यूशन थ्रू इव्हॉल्यूशन. हा चॅप्टर चार्ल्स डार्विन यांच्यावरती आहे आणि याचा संबंध जो आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी कसा आहे त्याचं विश्लेषण यामध्ये केल्या गेलेलं आहे. तर बघूया हा चॅप्टर आणि या चॅप्टरमध्ये काय सांगितलेलं आहे ते. उत्क्रांतीतून क्रांतीकडे, रिव्हॉल्यूशन थ्रू इव्हॉल्यूशन. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तो ईश्वराची प्रतिकृती म्हणून जन्मलेला नाही. तो पडलेला अधोगत देवदत्त नसून उत्क्रांतीच्या सोपानाने उन्नत होत असलेला रानटी पशु आहे, रानटी मानव आहे. त्याचा मार्ग उत्तरोत्तर वरचा आहे. या जगात जे जे काही सजीव आहे, जे जे जीवनार्थ धडपडत आहे, त्याच्याशी मानवाचा संबंध आहे. त्यांच्यामध्ये पशुत्वाचे व लाखो कोटी प्राण्यांचे अंश आहे. जीवन उत्क्रांत होत असून मनुष्याला अद्यापी एक प्राणी म्हणून म्हणावे लागेल. मनुष्य हा प्रेमाची अपरंपार अनंत शक्यता असणारा प्राणी आहे. भूक लागल्यानंतर जसा समुद्रातील बार्नेकल नावाचा प्राणी आपल्या शिंपल्यात डोक्यावर उभा राहतो आणि आपल्या चिमुकल्या पायांनी तोंडात अन्न फेकतो, तसाच भुकेलेला अत्यंत निसर्गवेडा आणि प्रचंड निसर्गाभ्यासी चार्ल्स डार्विन तीच बार्नेकलची चिकाटी अंगात बाणून गलबलातून पृथ्वी प्रदक्षिणा करून सतत 5 वर्ष पृथ्वीवरील जीवसृष्टीचे कोडे सोडवण्यात मग्न राहिला. बुद्ध एकदा त्याच्या स्वप्नात खळखळून हसले आणि तेच बुद्धाचे निरागस, मधुर, निखळ हास्य त्याच्या हृदय पटलावर कायमचे कोरले गेले. बुद्धाने पृथ्वी तलावावरील साऱ्या प्राणीमात्रावर भरभरून प्रेम केले. सारी सजीवसृष्टी बुद्धाच्या आनंद, प्रेमाने आणि करुणेने बहरून निघाली होती. संपूर्ण जीवसृष्टीवर निस्वार्थ, निर्वाज, पवित्र प्रेम करणारे बुद्ध हे विरळेच. बुद्ध म्हणजे अपरंपार प्रेम आणि अथांग प्रेम म्हणजे बुद्ध. त्यांच्या हृदयातील करुणा कलश संपूर्ण प्राणीमात्राविषयी असाच भिजून चिंब व्हायचा. डार्विनच्या हृदयातही बुद्ध प्रवृत्ती होती. तो बुद्धाच्या जातीचा होता. त्याला संपूर्ण जीवसृष्टी हे पवित्र वाटे. त्याला संपूर्ण जीवसृष्टीविषयी जिव्हाळा होता, प्रेम होते, ममत्व होते. सजीव प्राण्यांविषयी जसे बोलावे तसे तो वृक्षवल्ली, तृणवेली वगैरे विषयी मोठ्या प्रेमाने बोलायचा. त्याने लावलेल्या एखाद्या वृक्षाचे किंवा तृणवेलीचे रोवलेले पान वर आले की त्याची ती हुशारी पाहून तो अलगद म्हणायचा, अरे लबाडा, वर आलास. मी इथे तुला अडकवून डांबून ठेवले तरी तू वर डोके काढलेस. मोठ्या प्रेमाने तो अशी खरडपट्टी काढायचा. तर कधी काही बीजांकुरावर प्रयोग करता करता चिडून म्हणायचा, ही भिकारडी चिमुरडी मला पाहिजे. त्याच्या नेमके विरुद्ध करतात, चावडकोटची. त्याला प्रत्येक रोपटी वृक्ष जणू काही व्यक्तित्व संपन्न व्यक्तीच वाटे. फुलांचे असीम सौंदर्य पाहून त्याची जणू समाधीच लागायची. फुलांपासून मिळणाऱ्या निष्पाप व निरुपम आनंदाबद्दल तो नेहमी कृतज्ञता व्यक्त करायचा. तो फुलांच्या पाकळ्यांना अगदी हळूवारपणे स्पर्श करी. त्या क्षणी त्याच्या विशाल हृदयात बुद्धाचे अपरंपार प्रेम व एखाद्या निष्पाप बालकाचे कुतूहल दिसे. तो ख्रिश्चन होता, परंतु त्याच्या ख्रिश्चन धर्मावर विश्वास नव्हता. तो प्रांजळपणे म्हणायचा, ईश्वराने कोणाला एखादा ग्रंथ दिला यावर माझा तरी विश्वास बसत नाही. तो अज्ञेयवादी होता. अथाह दुःखाने भरलेल्या या जगाची रचना एखादा ईश्वर किंवा भगवान करणे शक्य आहे का, असे तो विचारित असे. ईश्वरावर त्याचा मुळीच विश्वास नव्हता. तो लिहितो, या जगाच्या पाठीमागे काही कल्याणकारी योजना तर नाहीच नाही, पण मुळातच योजनाच असतील असे वाटत नाही. तो नास्तिक नव्हता, तो जपून वागणार होता. शेवटी तो या निर्णयाप्रत आला की हा सारा विषय मानवबुद्धीच्या
अतीत आहे. मनुष्याने आपले कर्तव्य करावे म्हणजे झाले. सन 1839 साली ज्याने उत्क्रांतीची उपपत्ती थेअरी ऑफ इव्हॉल्युशन साऱ्या जगासमोर मांडली आणि साऱ्या जगाला हादरवून सोडले. प्रचलित देवी देवतांच्या, दानव राक्षसांच्या कपोल कल्पित असुरी कल्पनांचे मोठ्या चिकित्सक शास्त्रीय पद्धतीने त्याने खंडन केले. इंग्लंडच्या पादऱ्यापासून भारतातील पंड्यापर्यंत सर्वांना एकाच काठीने झोडपून काढले. बायबलमधील सृष्टी उत्पत्तीच्या कपोलकल्पित कथांचे ज्याने मोठ्या गर्वाने खंडन केले त्या चार्लस डार्विनचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 रोजी लंडनमध्ये झाला. योगायोग म्हणजे अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा जन्मसुद्धा 12 फेब्रुवारी 1809 रोजी झाला. अब्राहम लिंकन यांनी मानवाचे देह गुलामगिरीतून मुक्त केले, तर डार्विनने मानवी मन अज्ञानाच्या घोर काळोखातून मुक्त केले. याच वर्षी अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. जणू काही निसर्गाने मानवजातीच्या उत्थानासाठी व त्याच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या जीवनातील अंधकार नष्ट करण्यासाठी महापुरुषांची एक खेप या पृथ्वी तलावावर पाठवली. डार्विन, लिंकन, गॉडस्ट, मेंडेलसन, चॉपिन, पो, टेनिसन, ऑक्युवर वेंडेल, होलरस, एलिझाबेथ बॅरेट, ब्राउनिंग या सर्वांचा जन्म याच वर्षी झाला. यावर्षी प्रत्येकाने मानवजातीला शाश्वत सुंदरतेची आणि उदात्ततेची शिकवण दिली. डार्विनचे मातृकुल आणि पितृकुल दोन्ही सधन होते. डार्विनचे आजोबा इरॅस्मस डार्विन हे प्रसिद्ध निसर्गशास्त्री होते. त्यांनी वनस्पतीच्या प्रेमलीला हे अजरामर काव्य लिहिले, तर सेंद्रिय जीवनाचे नियम, लॉज ऑफ ऑर्गेनिक लाईफ हे अनेक पुस्तके लिहिली. त्याच्या आईकडील नातेवाईक हे चिनी मातीच्या भांड्याचे मोठे उद्योजक होते. त्यांचे नाव जोशिया वेजवूड. शास्त्र आणि कला यात संगीत भरणारे रम्य वातावरण डार्विनच्या घरात होते. तर धन्यवाद मित्रांनो. उद्या पाहूया पुढच्या भागामध्ये समोर काय लिहिलेलं आहे डार्विनने आणि डार्विनबद्दल काय आणि डार्विनची जी थेअरी आहे ती आपल्याला काय सांगते ते याबद्दल आपण सविस्तर वाचणार आहोत. तर धन्यवाद.